नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हिंदी विषयाचा पार्ट 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन आन्सर। तर प्रश्न क्रमांक 1 ला सुरू करूया। आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। प्रश्न क्रमांक 1, प्राथमिक स्तर पर भाषा सिखाने की सर्वश्रेष्ठ विधि है। ऑप्शन ए बच्चों को कहानी सुनाना, ऑप्शन बी बच्चों को पाठ्य पुस्तक पर आधारित वीडियो कार्यक्रम दिखाना, ऑप्शन सी बच्चों को भाषा का प्रयोग करने के विविध अवसर देना, ऑप्शन डी बच्चों के साथ कविता गाना। मित्रांनो 30 प्रश्न घेणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून आपला किती अभ्यास आहे आपल्याला समजेल। आपला 30 प्रश्नाचा एक व्यवस्थित सराव होईल आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। आणि शेवटी आपल्याला सांगायचं आहे 30 पैकी आपल्याला किती गुण आले। ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 5 सेकंद मिळणार आहे। तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। ऑप्शन सी आपलं उत्तर आहे, बच्चों को भाषा का प्रयोग करने के विविध अवसर देना। प्रश्न क्रमांक 2, भाषा सीखने सिखाने के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है। ऑप्शन ए बच्चे स्कूल आकर ही भाषा सीखते हैं, ऑप्शन बी बच्चे अपने परिवार से ही भाषा सीखते हैं, ऑप्शन सी बच्चे स्कूल में मानक भाषा का ही प्रयोग करते हैं, ऑप्शन डी बच्चे स्कूल आने से पूर्व ही भाषाई पूंजी से लेस होते हैं। मित्रांनो प्रश्न क्रमांक 2चं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ऑप्शन ABCD पैकी काय येणार आहे। दिवस खूप जवळ आलेले आहेत मित्रांनो, पेपर खूप जवळ आलेला आहे, म्हणून आपल्याला अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे, सिरियस होऊन करायचा आहे। आणि हा व्हिडिओ पण आपल्याला सिरियस होऊन बघून याचे योग्य उत्तर काय राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहे। आणि त्यानंतर 30 पैकी आपल्याला किती गुण आले आपल्याला शेवटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो। ऑप्शन डी आपलं उत्तर आहे, बच्चे स्कूल आने से पूर्व ही भाषाई पूंजी से लैस होते हैं। प्रश्न क्रमांक 3, प्राथमिक स्तर पर एक भाषा शिक्षक से सर्वाधिक अपेक्षित है। ऑप्शन ए बच्चों को मानक भाषा का प्रयोग करना सिखाना, ऑप्शन बी कक्षा और कक्षा के बाहर बच्चों को भाषा प्रयोग के लिए प्रोत्साहित करना, ऑप्शन सी बच्चों की निरंतर परीक्षाएं लेना, ऑप्शन डी पाठ्य पुस्तक में दी गई सभी कहानी कविताओं को कंठस्थ करना। प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन ABCD पैकी कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे। ऑप्शन बी आपलं उत्तर है, कक्षा और कक्षा के बाहर बच्चों को भाषा प्रयोग के लिए प्रोत्साहित करना। प्रश्न क्रमांक 4, बच्चे की भाषा का आकलन करने के लिए सबसे उचित तरीका क्या है। ऑप्शन ए बच्चों के भाषा प्रयोग का अवलोकन करना, ऑप्शन बी बच्चों से किताब पढ़वाना, ऑप्शन सी बच्चों से परियोजना कार्य करवाना, ऑप्शन डी बच्चों की लिखित परीक्षा लेना। ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे, बच्चों के भाषा प्रयोग का अवलोकन करना। प्रश्न क्रमांक 5, भाषा अर्जित करने में वाइगोस्की ने किस पर सबसे अधिक बल दिया है। ऑप्शन ए समाज में होने वाले भाषा प्रयोगों पर, ऑप्शन बी परिवार में बोली जाने वाली भाषा पर, ऑप्शन सी कक्षा में बोली जाने वाली भाषा पर, ऑप्शन डी भाषा की पाठ्य पुस्तक पर। प्रश्न क्रमांक 5चं उत्तर देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर मित्रांनो कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असं यस टाईप करा मित्रांनो आणि सहकार्य दाखवा। ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे, समाज में होने वाले भाषा प्रयोगों पर। प्रश्न क्रमांक 6, प्राथमिक स्तर पर भाषा शिक्षण का उद्देश्य यह है कि, ऑप्शन ए बच्चे भाषा परीक्षा में सदैव अंक लाए, ऑप्शन बी बच्चे विभिन्न स्थितियों में भाषा का प्रभावी प्रयोग कर सके, ऑप्शन सी बच्चे भाषा के व्याकरण को जान सके, ऑप्शन डी बच्चे मानक भाषा का प्रयोग करना जल्दी सीख जाए। प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आपल्याला देखील कमेंटमध्ये द्यायचं आहे। ऑप्शन बी म्हणजेच बच्चे विभिन्न स्थितियों में भाषा का प्रभावी प्रयोग कर सके। प्रश्न क्रमांक 7, पढ़ना सीखने की प्रक्रिया में किसकी भूमिका सर्वाधिक महत्वपूर्ण है। ऑप्शन ए बाल साहित्य के सार्थक प्रयोग की, ऑप्शन बी पाठ्य पुस्तक की, ऑप्शन सी भाषा परीक्षाओं की, ऑप्शन डी भाषा प्रयोगशाला की। प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर तुम्हाला माहीत असणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचाच आहे। ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे, बाल साहित्य के सार्थक प्रयोग की। प्रश्न क्रमांक 8, मित्रांनो आपल्याला 30 पैकी किती गुण येणार आहेत ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहेत, जेणेकरून आपला अभ्यास किती आहे आपल्याला देखील कळेल आणि त्यानुसार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील देत चला आणि टॅली करत चला योग्य उत्तर किती आले ते। भाषा में आकलन की प्रक्रिया, ऑप्शन ए सीखने सिखाने के दौरान भी चलती है, ऑप्शन बी केवल बच्चों का निष्पादन जानने के लिए होती है, ऑप्शन सी केवल शिक्षक का निष्पादन जानने के लिए होती है, ऑप्शन डी पाठ के अंत में दिए अभ्यासों के माध्यम से होती है। उत्तर दिले असेल असं गृहीत धरतो आणि आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी केवल शिक्षक का निष्पादन जानने के लिए होती है। प्रश्न क्रमांक 9,
एक समावेशी कक्षा में भाषा शिक्षक को किस बिंदु का सबसे अधिक ध्यान रखना चाहिए? ऑप्शन ए, सभी बच्चों को समान गतिविधि में शामिल होने के लिए प्रोत्साहित करना। ऑप्शन बी, सभी बच्चों को समान अपेक्षाएं रखना। ऑप्शन सी, विविध प्रकार की दृश्य श्रव्य सामग्री का उपयोग करना। ऑप्शन डी, सभी बच्चों को समान रूप से गृह कार्य देना। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे विविध प्रकार की दृश्य श्रव्य सामग्री का उपयोग करना. प्रश्न क्रमांक 10 भाषा अर्जित करने की प्रक्रिया में किसका महत्व सर्वाधिक है? ऑप्शन ए, भाषा प्रयोगशाला का. ऑप्शन बी, पाठ्यपुस्तक का. ऑप्शन सी, समाज का. ऑप्शन डी, भाषा कक्षा का. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 का सही जवाब जो है ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी वो अपन को कमेंट में देना है अपने को. हर सवाल का जवाब कमेंट सेक्शन में टाइप करने का है. ऑप्शन सी राइट आंसर समाज का. प्रश्न क्रमांक 11 पाठ के अंत में अभ्यास और गतिविधियां देने का उद्देश्य है. ऑप्शन ए, बच्चों को व्यस्त रखने हेतु गतिविधियां बनाना. ऑप्शन बी, बच्चों को याद करने हेतु सामग्री उपलब्ध करने में सहायता करना. ऑप्शन सी, गृह कार्य की सामग्री जुटाना. ऑप्शन डी, बच्चों को अभिव्यक्ति के अवसर देना. प्रश्न क्रमांक 11 ऑप्शन ए, बी, सी, डी काय उत्तर राहणार आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. सिरीज आवडत असेल मित्रांनो तर कृपया करून सहकार्य करा आणि कमेंटमध्ये YES टाईप करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे बच्चों को अभिव्यक्ति के अवसर देना. प्रश्न क्रमांक 12 चॉम्स्की के अनुसार कौन सा कथन सही है? ऑप्शन ए, बच्चों में भाषा सीखने की जन्मजात क्षमता नहीं होती. ऑप्शन बी, बच्चों में भाषा सीखने की क्षमताएं बहुत सीमित होती है. ऑप्शन सी, बच्चों को व्याकरण सिखाना जरूरी है. ऑप्शन डी, बच्चों में भाषा सीखने की जन्मजात क्षमता होती है. ऑप्शन डी योग्य उत्तर राहणार आहे बच्चों में भाषा सीखने की जन्मजात क्षमता होती है. प्रश्न क्रमांक 13 प्राथमिक स्तर की पाठ्यपुस्तकों का निर्माण करते समय आप किसी बिंदु पर विशेष ध्यान देंगे? किस बिंदु पर विशेष ध्यान देंगे? ऑप्शन ए, हिंदी भाषा के वैविध्यपूर्ण रूप शामिल हो. ऑप्शन बी, उपदेशात्मक पाठ शामिल हो. ऑप्शन सी, कहानियाँ अधिक से अधिक शामिल हो. ऑप्शन डी, प्रसिद्ध लेखकों की रचनाएं शामिल हो. ऑप्शन ए, बी, सी, डी प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि नंतर टॅली करायचं आहे की काय आपलं योग्य उत्तर बरोबर होतं की चुकीचं होतं आणि ते लक्षात ठेवायचं आहे की बरोबर उत्तर कोणतं होतं तेच आपल्याला परीक्षामध्ये मदत करणार आहे मित्रांनो. ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे हिंदी भाषा के वैविध्यपूर्ण रूप शामिल हो. प्रश्न क्रमांक 14 बच्चे प्रारंभ से ही ऑप्शन ए द्विभाषिक होते हैं. ऑप्शन बी, बहुभाषिक होते हैं. ऑप्शन सी, भाषा में कमजोर होते हैं. ऑप्शन डी, एक भाषिक होते हैं. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना माहीतच असेल बहुभाषिक होते हैं. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 15 प्राथमिक स्तर पर शिक्षा का माध्यम ऑप्शन ए अंग्रेजी होना चाहिए. ऑप्शन बी, उर्दू होना चाहिए. ऑप्शन सी, बच्चे की मातृभाषा में होना चाहिए. ऑप्शन डी, हिंदी होना चाहिए. प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी योग्य उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो. तर देण्याचा प्रयत्न करा, घाबरू नका आणि किती प्रश्नाचे उत्तर बरोबर येणार आहेत ते पण सांगा. तर उत्तर देण्याचा प्रयत्न तर करा मित्रांनो. योग्य उत्तर आहे बच्चे की मातृभाषा होना चाहिए. प्रश्न क्रमांक 16 निर्देश गद्यांश को पढ़कर निम्नलिखित प्रश्न 16 से 24 में सबसे उचित विकल्प चुनिए. मित्रांनो इथे पॅराग्राफ दिलेला आहे ते बघा आणि त्याच्या बाजूला प्रश्न दिलेले आहेत ते त्याचे उत्तर योग्य द्या. प्रश्न क्रमांक 16 जब गुलजार लिखते हैं तो विषय किसके होते हैं? ऑप्शन ए, फिल्म बनाने वालों के. ऑप्शन बी, स्वयं उनके. ऑप्शन सी, मीडिया के. ऑप्शन डी, पाठकों के. व्यवस्थित गद्यांश वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पॅरेग्राफ येतात मित्रांनो तर पॅरेग्राफची पण प्रॅक्टिस आपली इथे चांगली होणार आहे म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. इथे तुम्ही वेळ घालू शकता किती पण इथे तुमच्या हातामध्ये भरपूर वेळ आहे पण पेपरमध्ये जास्त वेळ राहणार नाही म्हणून आपल्याला पॅरेग्राफची पण प्रॅक्टिस करायची आहे आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. OMR शीटवर जेवढं तुम्ही ते सर्कल गोल करण्यामध्ये पेनने वेळ घालता तेवढाच वेळ तुम्हाला इथे कमेंटमध्ये टाईप करायला जाणार आहे मित्रांनो. म्हणून सेम प्रॅक्टिस तुमची होणार आहे म्हणून त्यासाठी म्हणत राहा तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाईप करत चला जेणेकरून तुम्हाला योग्य टाईम मॅनेजमेंट होईल म्हणून. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे स्वयं उनके. प्रश्न क्रमांक 17 गुलजार के अनुसार लिखने वाले के जहन में स्वयं लेखक होता है. इसका आशय यह है कि ऑप्शन ए, लेखक पाठक की उपेक्षा करता है. ऑप्शन बी, लेखक को अपनी ग्रोथ चाहिए. ऑप्शन सी, लेखक की संवेदनाएं आत्मानुभूमि केंद्र में होती है. ऑप्शन डी, लेखक स्वयं को सर्वोपरि मानता है. योग्य उत्तर काय राहणार आहे देण्याचा प्रयत्न करा. उत्तर आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 16 चालू आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर राहणार आहे लेखक की संवेदनाएं आत्मानुभूमि केंद्र में होती है. प्रश्न क्रमांक 18
एक लेखक के लिए दूसरी महत्त्वपूर्ण बात क्या है? ऑप्शन ए मीडिया, कला, लेखन, संप्रेषण. सांगायचं आहे मित्रांनो. ऑप्शन ए मीडिया, ऑप्शन बी कला, ऑप्शन सी लेखन, ऑप्शन डी संप्रेषण. काय असणार आहे उत्तर प्रश्न क्रमांक 18चं? ऑप्शन डी आपलं उत्तर आहे संप्रेषण. प्रश्न क्रमांक 19, किसी भी कला का लक्ष्य क्या है? ऑप्शन ए लोगों तक वह बात पहुँचे, ऑप्शन बी मीडिया द्वारा सराहा जाए, ऑप्शन सी सरल भाषा का प्रयोग करना, ऑप्शन डी वह सुंदर तरीके से कही गई हो. तर मित्रांनो योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए लोगों तक वह बात पहुँचे. प्रश्न क्रमांक 20, गुलजार अपने लेखन को किस कसौटी पर कसते हैं? ऑप्शन ए वह व्यंग्य भरे अंदाज में कही गई है या नहीं, ऑप्शन बी वह सब लोगों द्वारा सराही गई है या नहीं, ऑप्शन सी मेरी ग्रोथ हो रही है या नहीं, ऑप्शन डी वह बात पाठक तक पहुंच रही है या नहीं. प्रश्न क्रमांक 20 त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे या गद्यांश वाचून, जे की योग्य उत्तर राहणार ऑप्शन डी वह बात पाठक तक पहुंच रही है या नहीं. प्रश्न क्रमांक 21, गुलजार लिखने से पहले क्या तय करते हैं? ऑप्शन ए क्या कहना है, ऑप्शन बी कैसे कहना है, ऑप्शन सी क्यों कहना है, ऑप्शन डी किसके लिए कहना है. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. तिथे तुम्ही व्यवस्थित बघू शकता, वाचू शकता, पण इथे पण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. योग्य उत्तर राहणार ऑप्शन ए क्या कहना है. प्रश्न क्रमांक 22, जहन का अर्थ है? ऑप्शन ए दिमाग, ऑप्शन बी ख्याल, ऑप्शन सी सपना, ऑप्शन डी दिल. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 ऑप्शन ABCD, तर ऑप्शन ए आपलं बरोबर आहे दिमाग. प्रश्न क्रमांक 23, संगीत से विशेषण शब्द बनेगा. ऑप्शन ए संगीतज्ञ, ऑप्शन बी संगीतवाला, ऑप्शन सी संगीतवान, ऑप्शन डी संगीता. प्रश्न क्रमांक 23 योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे की संगीत से विशेषण शब्द बनेगा. ऑप्शन ए संगीतज्ञ. प्रश्न क्रमांक 24, कहने का ऐसा तरीका तो होना ही चाहिए वाक्य में निपात शब्द है. ऑप्शन ए तो का, ऑप्शन बी ही ऐसा, ऑप्शन सी तो ही, ऑप्शन डी ऐसा तो. निपात शब्द सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 24 योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तो ही. प्रश्न क्रमांक 25 ते 30 नंबरचे प्रश्न जे आहेत ते या कवितावर आधारित आहेत, तर म्हणून ही कविता पण व्यवस्थित वाचायची आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 25, धरती पर इंसान के आने के बाद क्या हुआ? ऑप्शन ए जानवर घटने लगे, ऑप्शन बी पक्षी घटने लगे, ऑप्शन सी जंगल घटने लगे, ऑप्शन डी उपरयुक्त सभी. प्रश्न क्रमांक 25चं योग्य उत्तर द्या मित्रांनो. कविता वाचून आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 25चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी उपरयुक्त सभी. प्रश्न क्रमांक 26, इंसान बढ़ने लगा बेहताशा का भाव है. ऑप्शन ए इंसान खूब तेज़ भागने लगा, ऑप्शन बी इंसान खूब बड़ा होने लगा, ऑप्शन सी इंसान अपने पैरों पर चलने लगा, ऑप्शन डी इंसान खूब तरक्की करने लगा. प्रश्न क्रमांक 26 योग्य उत्तर काय असणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये YES टाईप करा जर ही सिरीज तुम्हाला योग्य वाटत असेल, महत्त्वपूर्ण ठरत असेल आणि आवडत असेल. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 26चं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी इंसान खूब तरक्की करने लगा. प्रश्न क्रमांक 27, प्रकृति किसके प्रति नाइंसाफ़ी करती है? ऑप्शन ए पशु पक्षियों के प्रति नहीं करती, नाइंसाफ़ी नहीं करती, पशु पक्षियों के प्रति, इंसानों के प्रति, जंगल के प्रति, उपरयुक्त सभी के प्रति. प्रश्न क्रमांक 27 योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उपरयुक्त सभी के प्रति नाइंसाफ़ी नहीं करती. प्रश्न क्रमांक 28, कविता के अंत में क्या व्यंग्य किया गया है? ऑप्शन ए इंसानों में अब इंसानियत खत्म हो गई है, ऑप्शन बी इंसानों के भीतर जंगल की तरह पेड़ उग गए हैं, ऑप्शन सी इंसानों ने जंगल उगाना शुरू कर दिया, ऑप्शन डी प्रकृति ने इंसानों के प्रति नाइंसाफ़ी की. प्रश्न क्रमांक 28चं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए इंसानों में अब इंसानियत खत्म हो गई है. प्रश्न क्रमांक 29, अब कहा जाते जंगल का भाव है कि? ऑप्शन ए अब जंगल खूब बढ़ने लगे, ऑप्शन बी अब जंगल समाप्त होने लगे, ऑप्शन सी अब जब जंगलों में परिंदे नहीं रहते, ऑप्शन डी अब जंगल कहीं जाने लायक नहीं रहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 चालू आहे आणि शेवटचा प्रश्न यानंतर आपण घेणार आहोत. तर मित्रांनो 30 पैकी आपल्याला किती गुण आले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे आणि आशा करतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिले असेल एक प्रॅक्टिस पेपर म्हणून. आणि मित्रांनो लाईक केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल अशी पण अपेक्षा करतो आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा मित्रांनो. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे अब जंगल समाप्त होने लगे. प्रश्न क्रमांक 30, जंगल का पर्यायवाची नहीं है. ऑप्शन ए वन, ऑप्शन बी कानन, ऑप्शन सी अरण्य, ऑप्शन डी बगीचा. मित्रांनो पर्यायवाची समानार्थी शब्द कोणता नाही जंगलचं ते सांगायचं आहे.
याचा अर्थ मित्रांनो, यामध्ये 3 पर्यायवाची शब्द आहेत आणि एकच पर्यायवाची नाही. तर ते 3 कोणते शब्द आहेत ते पण, समानार्थी शब्द कोणते आहेत ते पण आपल्याला आठवण ठेवायचे आहेत. समानार्थी शब्द आहे वन, कानन आणि अरण्य. आणि जे नाही, आपलं उत्तर राहणार आहे या प्रश्नाचं नाही हे म्हणून विचारलेलं आहे आपल्याला, जे की राहणार आहे ऑप्शन डी, बगीचा. मित्रांनो, 30 प्रश्न आपले झालेले आहेत. शेवटपर्यंत येण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा आणि 30 पैकी किती गुण आपल्याला आले आहेत ते आम्हाला नक्की कळवा. थँक्यू सो मच.